तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युवराज बिडकर या चॅनलमध्ये. कशा आहात? मस्त ना? तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि घंटी दाबायची राहिली असेल तेवढी घंटी दाबून घ्या. तर बाकीच्या गोष्टी न सांगता डायरेक्ट मुद्द्याची गोष्ट सांगतो तुम्हाला. डायरेक्ट म्हणजे आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया, की तुमच्या हातातला मोबाईल तुमचं आयुष्य बदलू शकतो का? तुमच्या हातातला मोबाईल तुमचं आयुष्य बदलू शकतो का? तर हो, 100% तुमचं आयुष्य बदलू शकतो. त्यासाठी तुम्हाला करायचं काय? तुम्हाला मेहनतच करावी लागणार आहे. मेहनतीशिवाय काहीच भेटणार नाही. तर मग त्यासाठी तुम्हाला आधी तुमची आवड निवडावं लागेल, किंवा तुम्हाला नेमकी आवड काय आहे? तुम्हाला काय आवडतं सोशल मीडियावर पोस्ट करायसाठी? तर मग कोणाला डान्स आवडतो, कोणाला डान्स आवडतो त्याने डान्सचे व्हिडिओ पोस्ट करा. कोणाला म्हणजे गायला आवडतं, म्हणायला आवडतं, त्याचे व्हिडिओ तुम्ही पोस्ट करा. आणि आता लेडीजचं कसं असतं, म्हणजे त्यांना चांगले चांगले पदार्थ बनायला आवडतात, त्याची जी रेसिपी असते त्याचा व्हिडिओ शूट करा, ते सोशल मीडियावर अपलोड करा. तर म्हणजे असं आपल्या आपल्या आवडीनुसार. आता मला शेतीबद्दल आवडतं तर मी शेतीचे व्हिडिओ अपलोड करतो. रोज एक ना एक व्हिडिओ अपलोड करतो. तर म्हणजे सांगायचं एवढंच आहे की व्हिडिओ अपलोड करा. कारण तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे सोशल मीडियावर, 100% फायदा होणार आहे. तर तुम्हाला माझी फायदा दाखवतो. म्हणजे मी 2-4 महिन्यापासून चालू केलं आहे. तर थोडाफार रिझल्ट भेटला आहे मला. जर तुम्हाला दाखवतो, तुम्हाला स्क्रीन शेअर करतो, पहा आधी. तर मित्रांनो, आता तुमच्यासमोर स्क्रीन शेअर झालेली आहे. तर यूट्यूबला गेल्याच्या नंतर हे माझं जे चॅनल आहे युवराज बिडकर म्हणून, तर त्याच्या युवर व्हिडिओमध्ये गेल्यावर व्हिडिओजमध्ये जायचं आहे. तिथं व्हिडिओजमध्ये गेल्यानंतर जो 2-3 नंबरचा जो व्हिडिओ आहे, 2 नंबरचा, Hello, Moto. Grab Motorola Edge 60 Pro today. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता स्क्रीन शेअर केली. तर त्यात पाहिलं तुम्ही माझ्या चॅनलला ॲडव्हर्टाईज, जाहिरात जी असते यूट्यूबला, आपण पहिले स्टार्टला जे एखादा व्हिडिओ लावला आणि त्याला आधी जाहिरात येत नाही का, तर ती जाहिरात आपल्या यूट्यूब चॅनलला यायला लागली आता. म्हणजे थोडंफार सुधारणा व्हायला लागली आपल्या चॅनलमध्ये. तर सांगायचं एवढंच की मी जर व्हिडिओ काढायचे बंद केले असते तर ही जी ॲडव्हर्टाईज आहे, ही जाहिरात आहे, ती माझ्या चॅनलला आली नसती. त्यामुळं लोकांच्या म्हणण्यानुसार चालू नका. सोशल मीडियाचा भरपूर म्हणजे फायदा घ्या, वापर करा त्याचा. आणि सोशल मीडिया एक तुम्हाला सांगतो अशी गोष्ट आहे की ती कधीच बंद होणार नाही, बंदच होऊ शकत नाही. लोकांना एक वेळेस जेवण नसलं तर चालेल, पण मोबाईलमध्ये काही ना काही बघायला लागतं, हे 100% खरं आहे. त्यामुळं सोशल मीडियाचा फायदा घ्या. तुम्हाला जो व्हिडिओ म्हणजे जे कंटेंट आहे तुमचं, जे काही व्हिडिओ बनवायचे ते व्हिडिओ तुम्ही 100% अपलोड करा. त्याचा 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार. मला बी असंच 4 महिन्यापूर्वी मी जे चालू केलं ते व्हिडिओ टाकायला, तर मला पण लोक भरपूर नाव ठेवायचे. काय म्हणले, कशाला व्हिडिओ काढायला म्हणले, काय असं तसं म्हणजे बोलत असतात लोक. पण त्यांचं मनावर न घेता मी माझे व्हिडिओ चालू ठेवले आणि आज मला त्याचा फायदा, त्याचा रिझल्ट भेटायला लागला आहे. 100% भेटायला लागला आहे आज. आणि म्हणजे कसं आहे, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. माझी तर एक इच्छा आहे भाऊ, की तुम्ही व्हिडिओ अपलोडच करावं. कारण सोशल मीडियाचा तुम्ही भरपूर फायदा घ्यावा. ज्याला आवड आहे त्याने, ज्याला काही नाही करत ते तर मग आपण काय करू शकणार होतो त्याला. पण माझ्या मते तर सगळ्यांनीच करावा. एक त्यासाठी यूट्यूब चॅनल खोला. यूट्यूब चॅनलला चांगलं म्हणजे म्हणजे रोजचा एक एक व्हिडिओ सोडून द्या. त्याचे जे काही सेटिंग असेल थोडीफार यूट्यूबला करून घ्या आणि यूट्यूबच्या माध्यमातून ती करून घ्या. मी पण सांगा तुम्हाला, मला मेसेज करा एखादा DMला, मी पण सांगतो तुम्हाला थोडीफार सेटिंग. मला जेवढी माहिती तेवढी मी तुम्हाला सांगतो. पण म्हणजे तुमचं म्हणजे रोजचं एक व्हिडिओ पडणं महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, म्हणजे ते काय म्हणतात ना, काय ते काजव्याचं बूड आणि माणसाचं नशीब कधी चमकन हे सांगता येत नसतं. त्यामुळं प्रयत्न सोडायचे नाही, प्रयत्न करीत राहायचे. तर कोणाला म्हणजे असं ब्लॉगिंग करायला आवडतं, की बाबा म्हणजे असं मोबाईल घ्यायचा, हे करायचं ते करायचं, तर म्हणजे ज्या समजा कुणाला काहीच कळत नाही त्यातलं, तर काय काय डायरेक्ट हा मोबाईल घ्यायचा आहे. हा मोबाईल तुमचं आयुष्य बदलू शकतो, 100% बदलू शकतो. हाच मोबाईल तुम्ही जे वापरताना रोज इकडं तिकडं पाहता ना, रील स्क्रोल करता, हे पाहता ते पाहता, सोशल मीडिया हे ते, मग तुम्ही ह्याचा वापर करून तुम्ही का कमाई करू शकत नाही? ह्याचा वापर करून तुम्ही का कमाई करू शकत नाही? तर तुम्ही कमाई करू शकता. तर काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. आता कुणाला ब्लॉगिंग आवडतं, डायरेक्ट असा मोबाईल धरायचा. आता लोक म्हणतात आपण बोलावं काय कॅमेऱ्यासमोर. मला बी हेच कळत नव्हतं आधी, मला काय बोलावं हेच कळत नव्हतं आधी कॅमेऱ्यासमोर. पण
मी डायरेक्ट काय करतो, हे असं मोबाईल धरायचं, तुम्हाला सांगतो काय करायचं. मोबाईल धरायचा, डायरेक्ट माझं नाव असं असं, मी इथं राहतो, मी तिथं राहतो, मी इथून इथं आलो, मी तिथून तिथं गेलो. बस थोडंफार असं बोलता बोलता एक 4-5 मिनटाचं बडबड बडबड जी आहे, तुम्ही जी बडबड करताय ती बडबड बडबड करायची आणि पोस्ट करायची. बाकीच काय करत नाही. बघा ना काय होतं आहे, पोस्ट करून बघा ना. एक 10-15 दिवस तुम्ही पोस्ट करून बघा, तुम्हाला काय रिझल्ट वाटतोय काही नाही त्याचा. लोकांना तुमचं त्यात काय आवडतंय, तुमचा येडेपणा किती त्यात ते किती आवडते. आणि येडेपणा करूनच तुम्ही सोशल मीडियावर पैसे कमवू शकतात. चांगलं चांगलं राहून सोशल मीडियावर पैसे कमवणं म्हणजे जरा रिस्की काम आहे. ते येडापणा तुम्हाला लांब नेऊ शकतो. त्यासाठी लाजू नका, प्रयत्न करा. आयुष्य परत काय लय अवघड आहे हे गोष्टी. सोशल मीडियामध्ये एक अशी गोष्ट आहे भयान, तुम्हाला आज परत एकदा सांगतो, जेवायला नसलं तरी चालन, पण ह्याच्यात काही ना काही बघायला लागतं रोज, 100% लागतं. तर करा, सुरुवात करा, लाजू नका. काही ना लोक काय म्हणत नाहीत, काही म्हणत नाहीत लोकांचा विचार करू नका. तुमचं तुम्ही चालू करा. म्हणजे आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मी जर लाजलो असतो तर माझ्या चॅनलला ॲडव्हर्टाईज आली नसती आज. आता म्हणजे आणि यूट्यूब म्हणजे काय सोपं नाही, पैसा भरपूर आहे त्याच्यात, भरपूर पैसा आहे. फक्त कष्ट करणार पाहिजे, मेहनत करणार पाहिजे. मेहनतीशिवाय काहीच नाही, कुठलीच गोष्ट नाही की अशी मेहनत नाही. तुमचं एक कंटेंट निवडा, जे काय असेल ते तुम्हाला समजा हे करायचं ते करायचं, ह्याचे व्हिडिओ पोस्ट करायचे, त्याचे व्हिडिओ पोस्ट करायचे, बिनधास्त पोस्ट करा. लोकांचा विचार करू नका, मस्त राहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि चला भेटू अशीच काहीतरी दुसरी अजून माहिती घेऊन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.